नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 27 तारखेच्या भागामध्ये खूप ट्विस्ट येणार आहे मित्रांनो. कारण हा पाटील ज्याला ते प्रियाचं लहानपणीचं रेकॉर्ड सापडलं, त्या रेकॉर्डचा यूज करून तो महिपत करणं जास्त पैसे काढायचा प्रयत्न करणार. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिपत किती डेंजर आहे. बिचारा पाटीलला माहित नाही आहे. म्हणजे उद्याच्या या भागामध्ये होतं काय, इन्स्पेक्टर सावंत जे आहेत त्यांनी अर्जुन बोलत असतात त्यावेळेस अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो की मी मिसिंग ती कंप्लेंट शोधायचा प्रयत्न करत होतो. मला वाटत होतं की ती हरवली असेल, पण मला आता असं वाटतंय की तिच्यासोबत लहानपणी कुठेतरी घटना घडली आहे आणि तिच्यामुळे ती आश्रमात आली आहे. मग मात्र इन्स्पेक्टर सावंत म्हणतात याचा अर्थ आपल्याला सायली मॅडमच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता बंद झालाय. आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. पुढे मात्र आपल्याला दिसतं की सायली अर्जुन सांगत असते की माझ्या गाठोड्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट करावं लागेल. म्हणून ती अर्जुनच्या काळात काहीतरी सांगते ती. आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे, ठरलं तर मग. पुढे आपल्याला हे पण दिसतं की प्रिया कशी कशी तरी त्यांच्या घरात शिरली आहे, सुभेदारांच्या घरामध्ये. ती त्यांच्या बेडरूममध्ये जाते आणि सायलीचं गाठोडं शोधायचा प्रयत्न करते. पण आपल्याला ठाऊक आहे की अर्जुन आधीच ते उचललंय. मग ती एकदम टेन्शनमध्ये येते की सायलीचं गाठोडं गेलं कुठे. आणि मित्रांनो, या उद्याच्या भागात एकदम USP म्हणजे एकदम खतरनाक पॉईंट असं म्हणावं लागेल आपल्याला. तो म्हणजे पाटलाला महिपतने डायरेक्ट फासा लटकवलाय. त्याच्या गळ्यात फास असतो दोराचा, खाली पायाखाली स्टूल असतो आणि महिपत नागराज म्हणत असतो. नागराज सेठ या पाटलाने काय केलं, ते पोलीस रेकॉर्ड घशामध्ये ठेवलं आणि आपल्याला पैशासाठी त्यांनी म्हणजे हुलकावणी दिली. आता सांगा बरं कोणतं पाय तोडू त्या टेबलाचा. म्हणजे उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये खूपच मजा येणार आहे. कारण प्रियाला तर एक आता गाठोडं सापडत नाही. सायली अर्जुन कुठे जाणार ते गाठोडे शोधण्यासाठी. आणि तो महिपत मात्र ते पाटलाच्या मागे लागलाय. बघूया पुढे काय होतं ते. पण पुढचा जबरदस्त भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.